90,000 मध्ये 90,000 मध्ये टाटाची हॅचबॅक, ते पण तुम्हाला डिझेल पॉकेट तुम्हाला देऊन टाकणार. फुल अँड फायनल प्राइस 1,40,000 मध्ये. 1,40,000 मध्ये तुम्हाला भेटते टोयोटाची कार ज्याचं नाव आहे कोरोला अल्टिस. 1,45,000 मध्ये तुम्हाला भेटत आहे SX4 पेट्रोल प्लस CNG आहे. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण. फुल अँड फायनल प्राइस 1,65,000. आपण फायनल प्राइस 1,75,000 ज्याच्यामध्ये तुमचं पासिंग पण इन्क्लुडेड आहे. 1000 मध्ये कॉर्पोरेट एडिशन होंडा सिटी. 8 ते 10 होंडा सिटी इथे उपलब्ध आहे. 4,50,000 मध्ये. 4,50,000 म्हणजे 2017ची ऑटोमॅटिक. 17ची ऑटोमॅटिक न्यू शेप. वन कार वन प्राइस. रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस. 2017ची जी गाडी आहे ह्या प्राइस मध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही मार्केटमध्ये. फक्त 2,90,000 मध्ये ही गाडी तुम्हाला परत मी देणार आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस फायनल भेटणार 2,35,000 मध्ये. 2,35,000 मध्ये. 4,30,000. ओके. मॉडेल आहे याच्या 2016ची सेकंड ओनर. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत करतो तुमच्या द व्हील शो मराठी चॅनलमध्ये. आणि आजची व्हिडिओ खूपच चांगली असणार आहे, कारण की मित्रांनो आज मी आलो आहे तुमच्या आवडत्या डीलरशिप द वन अँड ओनली असद मोटर्समध्ये. आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारची कार भेटणार आहे, ते पण लो प्राईजमध्ये. तर जास्त वेळ न घालताना बोलू इकडचे प्रसिद्ध भाऊ आपले द वन अँड ओनली असद भाऊ. वेलकम करतो तुमच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. कशा? नमस्कार साहेब, कशा आहे तुम्ही? मी पण बरं. आपली ऑडियन्स तुमचा खूप वाट पाहत होती. मी होप करतो आपली ऑडियन्स पण बरं असेल. येस. तर परत आलो आहे तुमच्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन किंवा जुना स्टॉक पूर्ण कंप्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टॉक दाखवणार आहे. ओके. या व्हिडिओमध्ये तुम्हाला SUV, सेडॅन, हॅचबॅक सगळ्या गाडी भेटणार. लोएस्ट लो प्राइस आणि हाय प्राइस रेंजमध्ये पण तुम्हाला गाड्या भेटतात. सर्व कार उपलब्ध आहे आणि मार्केटपेक्षा स्वस्त किमतात तुम्हाला भेटणार. स्वस्त किमतात आणि लोन फॅसिलिटी पण आहे. वॉरंटी पाहिजे ते पण तुम्हाला भेटणार. ॲड्रेस काय असणार आपलं जे ॲड्रेस आहे, आम्ही लोकेटेड आहे मरोल अंधेरी ईस्ट मध्ये. वसंत ओएसिस म्हणून बिल्डिंग आहे, त्याची BMC पार्किंग मध्ये आहे. पण B1 लेवल Y4 पिलर वरती यायचं आहे तुम्हाला. सर्व काही डिटेल्स आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला व्हिडिओची सुरुवात करूया. पहिली गाडी जी आहे इंडियन ब्रँड. असद भाऊ काय डिटेल्स आहे याचा? तर व्हिडिओची सुरुवात करतोय आपण साहेब, आणि त्याच्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टॉक दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. पहिली गाडी जी आहे आपण दाखवताय आता महिंद्राची KUV. KUV 100 आहे. 2016चं मॉडेल आहे. सेकंड ओनरशिप मध्ये 80,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके. गाडीचं प्लस पॉइंट आहे याच्यामध्ये CNG किट फिट केलेलं आहे. 6 सीटर गाडी आहे. आणि ही गाडीचं जे प्राइस आहे फुल अँड फायनल वन कार वन रेट जे काही ही गाडी होणार ते फिक्स प्राइस मध्ये आपण टाकणार. आणि ही गाडी जी आहे तुम्हाला देऊन टाकू आपण फुल अँड फायनल 3,10,000. 3,10,000 मध्ये भेटते तुम्हाला फक्त आणि फक्त 80,000 चाललेली महिंद्रा KUV 100. अजून एक आहे कंपनी फिटेड CNG मध्ये वॅगनार. त्याच्यानंतर 2017ची वॅगनार आलेली आहे. LXI व्हेरियंट मध्ये सेकंड ओनरशिप 68,000 किलोमीटर चाललेली आहे. कंपनी फिटेड CNG आहे या गाडीमध्ये. ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार. वन कार वन प्राइस. रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस. 2017ची जी गाडी आहे ह्या प्राइस मध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही मार्केटमध्ये. फक्त 2,90,000 मध्ये. आणि इथे आहे लोकांची आवडलेली सेडान सुझुकी सियाज. आपली मारुती सुझुकी सियाज. मारुतीचं बेस्ट प्रोडक्ट होता त्यावेळी ही. तर 2015ची गाडी आहे. VXI प्लस व्हेरियंट आहे. सेकंड ओनरशिप मध्ये प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे. ही गाडी पण तुम्हाला रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस परत वन कार वन रेट 3,90,000 मध्ये. 3,90,000 मध्ये तुम्हाला भेटतं प्रीमियम सेडॅन. आणि ज्या कोणाला पण पाहिजे कॉम्पॅक्ट सेडॅन तर त्याच्यासाठी इथे उपलब्ध आहे होंडा अमेज. तर त्याच्यानंतर आले आपण कॉम्पॅक्ट सेडॅनच्या सेगमेंट मध्ये. तर होंडा अमेज आहे. न्यू शेप मध्ये 2018चं मॉडेल आहे. SMT व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळे फीचर्स भेटणार. आणि जर तुम्ही गाडीचं पूर्ण लुक बघणार तर ऑलमोस्ट लाईक ब्रँड न्यू आहे. गाडी चाललेली आहे फक्त 21,000 किलोमीटर विथ सर्व्हिस रेकॉर्ड. ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार परत वन कार वन रेट फुल अँड फायनल प्राइस 4,90,000 मध्ये. 4,90,000 मध्ये भेटतं तुम्हाला फक्त आणि फक्त 21,000 चाललेली होंडा अमेज. अजून 2014ची Hyundai Verna आहे. SX
ऑटोमॅटिक व्हेरियंट मध्ये. ओके, ऑटोमॅटिक मध्ये. तर सेकंड ओनरशिप मध्ये 70,000 किलोमीटर चाललेली गाडी ऑटोमॅटिक Hyundai वरनं आपण तुम्हाला देऊन टाकणार. फायनल प्राइस 3,65,000. हो, 3,65,000 मध्ये इथे तुम्हाला सेडान भेटेल, ते पण ऑटोमॅटिक. ज्या कोणाला पण पाहिजे कॉम्पॅक्ट सेडान त्यांच्यासाठी होंडा अमेज उपलब्ध आहे. ज्या कोणाला पण पाहिजे मॅन्युअल सेडान त्यांच्यासाठी सियाज पण उपलब्ध आहे. अजून त्यानंतर आलेली आहे आपली Hyundai वरना परत 2013चं मॉडेल प्युअर पेट्रोल मध्ये, आणि याच्यामध्ये पण तुम्हाला ABS, एअरबॅग, क्लायमेट कंट्रोल वगैरे सगळे फीचर्स भेटणार. ही गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 50,000 किलोमीटर. बोलताना काही वर खाली झालं असेल तर आम्ही समस्या आहोत. ही गाडी तुम्हाला भेटणार फुल अँड फायनल प्राइस 3,15,000 मध्ये. 3,15,000 मध्ये. आणि इथे Hyundaiच्या हॅचबॅक जे आहे न्यू शेप सेंट्रो. सर ही फ्लुइडिक लँग्वेज मध्ये Hyundaiची सेंट्रो आहे. 2019च्या मॉडेल आहे. कंपनी फिटेड CNG सोबत तुम्हाला भेटणार. ओके, ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार सिंगल ओनरशिप मध्ये. फुल अँड फायनल प्राइस 4 लाख राऊंड फिगर मध्ये. 4 लाख मध्ये, ते पण कंपनी फिटेड CNG 2019. अजून एक प्युअर पेट्रोल मध्ये 2019ची Hyundai सेंट्रो मॅग्ना मॉडेल मध्ये आहे. ही गाडी चाललेली आहे फक्त 16,000 किलोमीटर. ओके, ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 4,35,000 मध्ये. ओके, 4,35,000 मध्ये. अजून एक कॉम्पॅक्ट सेडान Hyundai Accent आहे सर. खूप प्रीमियम कॉम्पॅक्ट सेडान मधली खूप प्रीमियम फील देत आहे ही गाडी. येस, सेकंड ओनरशिप मध्ये 2014ची गाडी आहे आणि चाललेली आहे फक्त 43,000 किलोमीटर. प्युअर पेट्रोल मधली गाडी. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 3,20,000 मध्ये. ओके, 3,20,000 मध्ये. आणि ज्या कोणाला पण पाहिजे प्रीमियम हॅचबॅक त्यांच्यासाठी इथे Hyundai i20 इलाइट पण अवेलेबल आहे, फ्लुइडिक, आणि ते ओल्ड शेप पण अवेलेबल आहे. तर 2016ची Hyundai Elite i20 आहे. स्पोर्ट्स ऑप्शनल व्हेरियंट आहे. स्पोर्ट्स ऑप्शनल म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला 2 एअरबॅग भेटणार. ओके, 2 एअरबॅग. स्पोर्ट्स जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये फक्त एकच एअरबॅग भेटतात तुम्हाला. याच्यामध्ये एअर प्युरिफायर, रिव्हर्स कॅमेरा, ऑटोमॅटिक फोल्डिंग, साइड मिरर्स वगैरे सर्व फीचर्स भेटणार तुम्हाला. आस्टा आणि याच्यामध्ये पुश बटन स्टार्ट आणि मॅक्विलचा फक्त फरक भेटणार तुम्हाला. नाहीतर ही ऑलमोस्ट टॉप मॉडेल सारखी आहे. ही गाडी जी आहे तुम्हाला देऊन टाकणार आपण फायनल प्राइस 4,30,000. ओके, मॉडेल आहे याच्या 2016ची. सेकंड ओनरशिप मध्ये फक्त 37,000 किलोमीटर चाललेली आहे. अजून एक इथे Hyundai i20 आहे. 2012चं मॉडेल आहे आणि स्पोर्ट्स व्हेरियंट मध्ये. ओके, या वेळीची शेप मधली जी गाडी आहे याच्यामध्ये तुम्हाला अलॉईज वगैरे सगळं भेटत होतं त्यावेळी. ओके, याच्यामध्ये तुम्हाला ABS, एअरबॅग, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल वगैरे सगळे फीचर्स आहे. ही गाडी तुम्हाला आपण देऊन टाकणार प्युअर पेट्रोल मधली. फायनल प्राइस 2,60,000. ओके, 2,60,000 मध्ये. मॉडेल आहे याच्या 2012. ओके, 2012. अजून पांढऱ्या कलर मध्ये 2009ची Hyundai i20 Asta ऑप्शनल आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्स वगैरे भेटणार. ABS आहे, क्लायमेट कंट्रोल आहे, सगळे फीचर्स आहे. आणि 2009 मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग सोबत येत होती ही गाडी. ही गाडी सेकंड ओनरशिप मध्ये चाललेली आहे. 75,000 किलोमीटर तुम्हाला देऊन टाकणार आपण. फायनल प्राइस 1,75,000, ज्याच्यामध्ये तुमचं पासिंग पण इन्क्लुडेड आहे. ज्या कोणाला पण पाहिजे कमीत ते कमीत बजेट एकदम सेफ्टी कार, तर ही कन्सिडर करू शकतात. मात्र तुम्हाला भेटते 1,75,000 मध्ये. अजून एक इथे महिंद्राची स्कॉर्पिओ आहे सर. 2007चं मॉडेल आहे. पण तुम्ही जर कंडिशन बघणार तर चांगली कंडिशन मध्ये आहे. डिझेल व्हेरियंट 8 सीटर मधली गाडी. तुम्हाला पासिंग करून सगळं पेपरवर्क करून ही गाडी तुम्हाला फायनल भेटणार 2,35,000 मध्ये. 2,35,000 मध्ये तुम्हाला त्या बॉस गाडी महिंद्रा स्कॉर्पिओ. अजून एक महिंद्राची गाडी XUV. अजून एक गाडी आहे महिंद्राची XUV 500. 2011चं मॉडेल आहे. W8 व्हेरियंट मध्ये. ही गाडी जी आहे याच्यामध्ये तुम्हाला 8 एअरबॅग्स, हिल असेंट कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, ट्रिपल AC, प्रोजेक्टर हेडलाइट्स, कॉर्निंग हेडलाइट्स, सगळं फीचर्स भेटतात. फीचर लोडेड XUV तर ही कन्सिडर करू शकतात. काय प्राइस असणार याची? ही गाडी जी आहे 2011ची गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल प्राइस 3,20,000. ओके, 3,20,000 मध्ये तुम्हाला घ्यायची 2011ची XUV. अजून एक पांढरा कलर मध्ये आहे. फीचर्स वगैरे सगळं सेम आहे ही गाडीचं. फक्त ही पांढरी कलर मध्ये म्हणजे पर्ल व्हाईट कलर मध्ये आहे. 2013ची गाडी तुम्हाला आपण देऊन टाकणार फायनल 3,70,000. ही पण W8 आहे. ओके, अजून एक जर्मन ब्रँड जे की आहे स्कोडाची रॅपिड आहे. 2012चं मॉडेल आहे. प्युअर पेट्रोल मधली ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण 2.5 लाख मध्ये. ओके, 2.5 लाख मध्ये. अजून एक Volkswagen Vento आहे. 2014ची डिझेल मधली गाडी आहे. ही गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 80,000 किलोमीटर. नवीन सस्पेन्शन सेटअप वगैरे सगळं आहे याच्यामध्ये. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल प्राइस 2,70,000. हो, अजून एक रिलायबल सेडन ज्याचे नाव आहे टोयोटा कोरोला अल्टिस. 2008ची गाडी आहे सर.
आणि जी व्हेरियंट आहे, GL व्हेरियंट आहे सॉरी, याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सीट्स वगैरे सगळं भेटतं. ही गाडी ॲज इट इज कंडिशन मध्ये आम्ही तुम्हाला देऊन टाकणार. फुल अँड फायनल प्राइस 1,40,000 मध्ये, 1,40,000 मध्ये तुम्हाला भेटेल टोयोटाची कार ज्याचं नाव आहे कोरोला अल्टिस. आणि इथे तुम्ही बघणार तर होंडा सिटीचा खूप काही लाईनअप आहे. तर असद भाऊ सुरू करू गाडी जी काय होंडा सिटी, काय डिटेल्स? होंडा सिटी 2009चा मॉडेल आहे सर. याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस CNG भेटणार. पेट्रोल प्लस CNG आहे. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल प्राइस 1,65,000. 1,65,000 मध्ये तुम्हाला भेटतात सेडान, ते पण CNG भेटतात त्यामध्ये. अजून एक इथे होंडा सिटी ही जी आहे गाडी 2009ची ही पण आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅडल शिफ्टर्स वगैरे सगळं भेटणार. ही ऑटोमॅटिक गाडी आहे. S80 व्हेरियंट आहे. ही गाडी पण तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल प्राइस 1,65,000. ओके, 1,65,000 मध्ये. अजून एक डिझायर न्यू शेप, काय डिटेल्स आहे याच्या? डिझायर न्यू शेप आहे सर. 2017ची गाडी आहे. ही गाडी चाललेली आहे फक्त 28,000 किलोमीटर. ऑटोमॅटिक मधली VXI आहे. ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल प्राइस 4,50,000 मध्ये. 4,50,000 म्हणजे 2017ची ऑटोमॅटिक, 17ची ऑटोमॅटिक न्यू शेप मधली गाडी. न्यू शेप मध्ये तुम्ही नोटीस करणार तर किलोमीटर्स पण लेस आहे आणि प्राइस पण लेस आहे. इथे अजून एक पांढरा कलर मध्ये होंडा सिटी. पांढरा कलर मध्ये होंडा सिटी 2010ची गाडी आहे. V मॉडेल आहे. ही V मॉडेल म्हटलं तर टॉप एंड व्हेरियंट आहे. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार प्युअर पेट्रोल मधली गाडी. फुल अँड फायनल प्राइस 1,75,000 मध्ये. 1,75,000 मध्ये. अजून एक क्लीन कंडिशन मध्ये इथे उपलब्ध आहे होंडा सिटी. 2012चं मॉडेल आहे. कॉर्पोरेट एडिशन आहे. तुम्ही जर बघणार तर शेप चेंज केलेला आहे त्या गाडीपासून. आणि ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार प्युअर पेट्रोल मधली चाललेली आहे. फक्त 50,000च्या आतच चाललेली आहे. सेकंड ओनरशिप मध्ये ही गाडी तुम्हाला भेटणार. फायनल रेट 2,70,000. ओके, 2,70,000 मध्ये कॉर्पोरेट एडिशन होंडा सिटी भेटते. अजून एक इथे होंडा सिटी 2012ची टॉप मॉडेल व्हेरियंट आहे. ही V मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस CNG भेटणार. ही गाडी तुम्हाला करून देणार फायनल प्राइस 2,85,000. ओके, 2,85,000 मध्ये. अजून एक न्यू शेप होंडा सिटी. न्यू शेप होंडा सिटी आहे. 2014ची गाडी आहे आणि EMT व्हेरियंट आहे. याची गाडी सेकंड ओनरशिप फक्त 55,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फायनल 3,90,000. 3,90,000 मध्ये न्यू शेप होंडा सिटी तुम्हाला भेटते. अजून एक इथे आहे होंडा सिटी न्यू शेप मध्ये. होंडा सिटी न्यू शेप मध्ये आहे. ही गाडी जी आहे 2014ची सिंगल ओनरशिप मध्ये 96,000 किलोमीटर चाललेली आहे. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार. SV व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग सर्व काही भेटणार. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फायनल प्राइस 3,99,000. होंडा सिटी 2014ची ऑटोमॅटिक सिंगल ओनरशिप मधली गाडी. SV व्हेरियंट आहे ही पण. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फायनल प्राइस 4,25,000 मध्ये. ओके, 4,25,000 मध्ये. अजून एक इथे होंडा सिटी. अजून एक होंडा सिटी आहे सर. 2016चा मॉडेल आहे. SV व्हेरियंट तुम्ही बघणार तर ऑलमोस्ट ब्रँड न्यू सारखी गाडी आहे. प्युअर पेट्रोल मधली 96,000 किलोमीटर चाललेली गाडी. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फायनल प्राइस 4,65,000. ओके, इथे होंडा सिटी तुम्ही बघणार तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तर 8 ते 10 होंडा सिटी इथे उपलब्ध आहे. आणि ज्या कोणाला पण पाहिजे छोटी मोठी गाडी मुंबईच्या गल्लीत तुम्हाला फिरायच्या तर तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे Hyundaiची इओन. सर तुम्ही म्हणणार ही छोटी गाडी आहे पण छोटी आहे पण खूप पॉवरफुल गाडी आहे आणि खूप रिफाइंड आहे. याची बिल्ड क्वालिटी आणि याचं शेप वगैरे तुम्ही बघणार तर खूप चांगला आहे. 2013ची सिंगल ओनरशिप प्युअर पेट्रोल गाडी आहे. एरा प्लस व्हेरियंट आहे. ही गाडी जी आहे चाललेली आहे समवेअर 80,000 किलोमीटर. नवीन सीट कव्हर, नवीन अँड्रॉइड सिस्टम वगैरे सगळं लावलेलं आहे ही गाडीमध्ये. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल प्राइस 1,65,000. ओके, 1,65,000 मध्ये. आणि आतमध्ये खूपच स्पेशियस आहे. अजून एक ब्लॅक ब्युटी टोयोटा इटिओस लिवा. येस, तर ही गाडी जी आहे 2011ची गाडी आहे. G व्हेरियंट आहे. सेकंड ओनरशिप मध्ये समवेअर अराउंड 1,00,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. टोयोटासाठी 1,00,000 किलोमीटर म्हटलं तर काहीच नाही. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल प्राइस 1,95,000. ओके, 1,95,000 मध्ये. आणि टोयोटा इटिओस लिवा आणि इओन याच्यामध्ये तुम्हाला मायलेज जर बात करे हायवेवरती किती भेटणार? हायवेवरती तुम्हाला आरामात 18 ते 20 भेटणार याच्यामध्ये. आणि अजून एक इओन मध्ये जास्त भेटणार. अजून एक पांढरा कलर मध्ये टोयोटा. त्याच्यानंतर टोयोटा इटिओस आलेली आहे. 2012ची सिंगल ओनरशिप मधली गाडी आहे. 1,00,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. पूर्ण कंपनीमध्ये सर्व्हिस केलेली, सर्व्हिस रेकॉर्ड सोबत भेटणार तुम्हाला. V मॉडेल आहे. V मॉडेल म्हटलं तर तुम्हाला याच्यामध्ये ABS एअरबॅग, मॅक व्हील्स वगैरे सगळे फीचर्स भेटणार. ही त्या वेळची इकलौती गाडी होती ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 स्टार सेफ्टी रेटिंग उपलब्ध होता. ओके, ही गाडी जी आहे तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल प्राइस 2,35,000. ओके, 2,35,000 मध्ये. आणि जर तुम्हाला पाहिजे
हॅचबॅक आणि ते पण डिझेल. तर तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे टाटा बोल्ट. काय डिटेल्स आहे याची? सर 2016ची टाटा बोल्ट आहे, सेकंड ओनरशिप मधली गाडी आहे. ही गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 1 लाख किलोमीटर आणि ही मल्टीजेट डिझेल इंजिन आहे. त्याच्यासाठी 1 लाख किलोमीटर काहीच नाही. जर तुम्ही टॅक्सी वगैरे मध्ये बघणार डिझायर आहे, ही सगळ्या गाडीचं सेमच कॉमन इंजिन आहे. फिएट सोर्स इंजिन आहे याच्यामध्ये. तर ही गाडी 4 ते 5 लाख किलोमीटर विदाउट एनी प्रॉब्लेम चालतात. ही गाडी जी आहे 2016ची सेकंड ओनरशिप मध्ये डिझेल गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण फायनल प्राइस 2,40,000 मध्ये. 2,40,000 मध्ये, ज्याचा मायलेज पण 25 ते आरामात भेटणार तुम्हाला. अजून एक टाटाची हॅचबॅक. टाटाची हॅचबॅक आहे सर 2020 ची टाटा आहे. एक्सएम वेरियंट आहे. 2020 ची टाटा टियागो आहे. एक्सएम वेरियंट आहे. डिझेल मधली गाडी आहे सर. आणि ही गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 74,000 किलोमीटर आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल प्राइस 4,30,000. 4,30,000 मध्ये. अजून एक टाटाची हॅचबॅक इथे आहे. अजून एक टाटाची हॅचबॅक आहे 2021च्या मॉडेल आहे. ही एक्झेड वेरियंट आहे पेट्रोल मधली. 43,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. सेकंड ओनरशिप मध्ये प्युअर पेट्रोल. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फायनल 4,45,000. मित्रांनो इथे खूपच लो बजेट कार्स उपलब्ध आहे. सुरू करूया पहिली SX4. SX4 आहे सर 2014चा मॉडेल आहे. सिंगल ओनरशिप मधली पेट्रोल प्लस सीएनजी. सीएनजी किट लावलेला आहे याच्यामध्ये. तुम्ही जर बघणार खूप नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये आहे. ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल प्राइस सर 1 कार 1 रेट 2,65,000 मध्ये. 2,65,000 मध्ये. अजून एक लो बजेट मध्ये SX4 आहे 2009ची सिंगल ओनरशिप मधली गाडी आहे. VXI वेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर विंडोज, पॉवर स्टेअरिंग, AC, टचस्क्रीन सिस्टम वगैरे सगळं भेटणार. टायर्स जर तुम्ही बघणार तर 80% टायर्स पण आहे. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल प्राइस 1,45,000. 1,45,000 मध्ये तुम्हाला भेटताय SX4. अजून एक लोकांची आवडलेली कार, लोकांची आवडलेली डिझायर आहे सर. खूप फेवरेट प्रोडक्ट आहे लोकांचा. ही 2010ची गाडी आहे. VXI वेरियंट आहे. याच्यामध्ये पॉवर विंडोज, पॉवर स्टेअरिंग वगैरे सगळं भेटणार तुम्हाला. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल प्राइस 1,60,000. 1,60,000 मध्ये. अजून एक लो बजेट मध्ये आहे पांढऱ्या कलर मध्ये वॅगनार आहे सर. 2012ची गाडी आहे. VXI वेरियंट मध्ये आहे. VXI म्हटलं तर याच्यामध्ये चौघे पॉवर विंडोज वगैरे सगळं भेटणार तुम्हाला. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल प्राइस 2,45,000. अजून एक बॉस कार सेडान मध्ये इथे आहे. होंडा बुलडॉग अकॉर्ड. होंडा अकॉर्ड आहे सर 2011चा वेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघणार तर फुल साइज सेडान तुम्हाला भेटेल. ही गाडी जी आहे प्युअर पेट्रोल मधली तुम्हाला देऊन टाकणार आपण रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस परत 1,85,000. 1,85,000 मध्ये तुम्हाला भेटता होंडा अकॉर्ड. अजून एक लो बजेट मध्ये वॅगनर आहे 2014ची LX आहे. कंपनी फिटेड CNG आहे. गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 1 लाख किलोमीटर आणि ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल प्राइस 2,75,000. 2,75,000 मध्ये. अजून एक लो बजेट लोएस्ट ते लोएस्ट बजेट मध्ये कार हॅचबॅक सर. तर ही जी गाडी आहे ही जे काही लोकांना शिकायची आहे, जे काही लोकांची पहिली गाडी आहे, बजेट नाही आहे पण तुम्हाला ॲव्हरेज मध्ये चांगली गाडी पाहिजे तर टाटा इंडिका आहे 2011ची सेकंड ओनरशिप मध्ये डिझेल गाडी आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 90,000 मध्ये. 90,000 मध्ये टाटाची हॅचबॅक, ते पण तुम्हाला डिझेल पॉकेट फ्रेंडली कार इथे तुम्हाला भेटते. आणि मित्रांनो जसं सर्वांच्या आवडलेली डीलरशिप आहे असंच मोठं तसंच सर्वांची आवडलेली कार इथे उपलब्ध आहे. द वन अँड ओनली टोयोटा फॉर्च्युनर. काय डिटेल्स आहे सर? तर टोयोटा फॉर्च्युनर आहे 4x2 मॅन्युअल वेरियंट मध्ये आहे ही गाडी. तर तुम्हाला जसं माहिती असेल मी पण स्वतः फॉर्च्युनर वापरतो आणि ह्याच्या सारखी गाडी मार्केटमध्ये आहेच नाही. आणि गाडी इझी टू मेंटेन आणि खूप रिलायबल आहे. त्याच्यानंतर ही गाडी नवीन जे आजच्या दिवसामध्ये 4x2 मॅन्युअल तुम्हाला कमीत कमी 45 to 46 लाख रुपीज ऑन रोड प्राइस आहे. पण आपण तुम्हाला टाइप 2 फॉर्च्युनर 2012ची 4x2 1,50,000 किलोमीटर पर्यंत चाललेली आहे, जे टोयोटासाठी काहीच नाही. हो, ही गाडी तुम्हाला परत मी देणार आहे रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस 9,45,000 मध्ये. मित्रांनो 9,45,000 मध्ये तुम्हाला भेटते सर्वात स्वस्त आणि क्लीन गाडी जे आहे टोयोटा फॉर्च्युनर, ज्याच्या रिलायबिलिटी अनबिटेबल आहे आणि गाडी पण खूपच चांगली कंडिशन मध्ये आहे. मी होप करतोय की आजचं कलेक्शन जे आहे आपल्याला आवडला असेल. आम्ही प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी कमीत कमीत रेट मध्ये गाडी आणायची आणि मी होप करतोय आपल्या ऑडियन्सला बरं डील भेटली असेल आणि त्यांना आवडली असेल. त्याच्यानंतर आपले जे डीलरशिप आहे ते लोकेटेड आहे वसंत ओएसिसचं खाली मरोल नाका मेट्रो स्टेशनच्या जवळच आहे.
B1 पार्किंग BMC ची Y4 पिलर वरती तुम्हाला यायचं आहे। तुम्हाला जे काही डिटेल्स पाहिजे कॅटलॉग साठी आणि आपल्या मॅप डिस्क्रिप्शन वगैरे सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे। परत लवकर येऊ आणि तुमच्यासाठी खूप चांगली डील्स घेऊन येऊ। आणि मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, तुम्ही तिकडे कॅटलॉग वगैरे सगळे काही बघू शकता। तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। नक्की भेट द्या इकडे असद मोटर्समध्ये। तर धन्यवाद असद भाऊ इतक्या चांगल्या डीलसाठी। मित्रांनो भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन जय हिंद, जय महाराष्ट्र।